बदलाची खरी सुरुवात मोठ्या घोषणांमधून होत नाही. ती माणसांचं दैनंदिन आयुष्य सोपं झालं की जाणवते. सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या, लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांसाठी होणारी धावपळ या सगळ्याला आता डिजिटल पर्याय मिळाला आहे. महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने घडत असलेल्या या सकारात्मक परिवर्तनाची यशोगाथा पाहूया आजच्या वास्तविकता यशाची मध्ये. पूर्वी एखादा शासकीय दाखला किंवा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे खेटे मारावे लागायचे. वेळेचा आणि पैशांचा मोठा अपव्यय होऊनही काम होईलच याची कोणती शाश्वती नसायची. अनेकदा मध्यस्थांचा आणि दलालांचा नाहक मनस्तापही सहन करावा लागायचा. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. आज राज्यात हजारो महा ई सेवा अर्थात आपले सरकार सेवा केंद्र सुरू झाली आहेत. 7/12 उतारा, उत्पन्न, जात, रहिवासी प्रमाणपत्रांसह पॅन कार्ड, आधार कार्ड अपडेट, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्डासारखी अत्यंत महत्त्वाची कामं आता एकाच छताखाली डिजिटल स्वरूपात होऊ लागली आहेत. शिवाय आयुष्यमान भारत, ई श्रम कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेणंही आता अत्यंत सोपं झालं आहे. याच्या अगोदर आपल्याला कुठल्याही दाखल्याची गरज असतं तर त्याला तहसीलदार कार्यालयाला जावं लागत होतं. पण आता आपल्या गावोगावी महा ई सेवा केंद्र स्थापन झाल्यामुळं तिथे आपल्याला सर्व प्रकारचे दाखले विद्यार्थ्यांना, पालकांना उपलब्ध व्हायला लागलेत आणि कमी वेळेत जास्त मिळायला लागलेत. आणि दुसरी गोष्ट काय झालं, याच्या अगोदर तहसीलदार कार्यालयाला हेलपाटे मारायला लागायचे, 4-4, 8-8 दिवस वेटिंगला राहावं लागत होतं. पण आता आपल्याला इथेच ॲप्लिकेशन दिल्यानंतर लगेच उपलब्ध दाखले व्हायला लागलेत. ई गव्हर्नन्स प्रोग्रॅम अंतर्गत 2009 साली माझं महा ई सेवा केंद्र स्थापित झालं. त्यापूर्वी स्थापित होण्यापूर्वी जे काही दाखले ते सर्वसामान्य जनतेला तहसील ऑफिसमध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन उपलब्ध करून घ्यावे लागत होते. त्याच्यानंतर माझं इथं केंद्र स्थापित झाल्यानंतर लोकांची ती सोय माझ्या केंद्रातून व्हायला लागली. त्याच्यामुळं लोक त्या केंद्राबाबत, माझ्या केंद्राबाबत समाधानी झालीत. सर्वसामान्य जनतेला तहसील ऑफिसमध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन उपलब्ध करून घ्यावे लागत होते. त्याच्यानंतर माझं इथं केंद्र स्थापित झाल्यानंतर लोकांची ती सोय माझ्या केंद्रातून व्हायला लागली. त्याच्यामुळं लोक त्या केंद्राबाबत, माझ्या केंद्राबाबत समाधानी झालीत. सुरुवातीच्या काळात लोकांची विश्वासार्हता नव्हती, कारण त्यावेळेला हस्तलिखित सह्या, स्टॅम्प वगैरे सगळं तालुक्यातून आणून जाऊन घेऊन यायला लागायचं. त्याच्यामुळे लोकांच्यात थोडे दिवस साशंकता होती. त्याच्यानंतर लोकांना त्याचा विश्वास झाला. या केंद्रांवरून केवळ दाखलेच नाहीत तर शॉप ॲक्ट, उद्योग आधार, पॅन किंवा GST नोंदणी, तसंच रेल्वे आणि बस तिकीट बुकिंगसारख्या व्यावसायिक सेवाही अत्यंत माफक दरात मिळतात. थोडक्यात सांगायचं तर तंत्रज्ञानाच्या अचूक वापरामुळे प्रशासन खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं आहे. गावागावातील जनतेचं जगणं अधिक सोपं आणि वेगवान झालं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी, कोल्हापूर.